नमस्कार, स्वागत आहे तुमचं मनीषाज किचन मराठीमध्ये. तर तुम्हाला माहीत आहे आपली मेस आहे. तर संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि मी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करत आहे. तर सर्वात आधी मी 2 कुकर घेतलेले आहे, एक डाळीसाठी आणि एक भातासाठी. तर डाळ मी सर्वात आधी मी घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे 2 ते 3 पाण्याने. आणि सर्वात आधी आपण डाळीचं कुकर लावून घेऊया. तर स्वयंपाक करायचं म्हटलं तर खूप लगबग असते. तर संध्याकाळी मी स्वयंपाकाला म्हणजे पूर्ण वेळ स्वयंपाकासाठी म्हणजे पूर्ण स्वयंपाकामध्येच घालवते. तर या ठिकाणी मी डाळीचं कुकर लावून घेतलेलं आहे आणि आता आपण दुसरं मोठं कुकर घेऊया, त्यामध्ये भात टाकणार आहोत. तर भातासाठी सर्वात आधी मी कुकरमध्ये पाणी टाकून घेणार आहे. तर जेवढं आपले तांदूळ घ्यायचे आहे त्याच्या दीडपट पाणी घ्यायचं आहे आपल्याला. तर साधारण 1 ते सव्वा किलोचा भात आहे. तर मी 2 लिटर साधारण पाणी घेतलेलं आहे आणि आता हे पाणी थोडंसं जास्त झालेलं होतं, थोडंसं काढून टाकते मी आणि यामध्ये तेल आणि मीठ टाकून घेऊया. तेल आणि मीठ छान म्हणजे भरपूर टाकलं तर काय होतं, आपला भात मस्त मऊ लुसलुशीत शिजतो आणि तो तसाही खाल्ला तर खूप छान टेस्टी लागतो. त्याच्यामुळे थोडंसं तेल आणि मीठ नक्की टाकावं, म्हणजे भात छान शिजतो, मऊ मऊ शिजतो आणि टेस्टीही लागतो. तर या ठिकाणी तांदूळ घेतलेले आहे आणि स्वच्छ तेही मी 2 ते 3 पाण्याने सर्वात आधी धुवून घेणार आहे. कारण त्यामध्ये खूप धूळ काही असते. तर 2 ते 3 पाण्याने, जरी आपले तांदूळ चांगल्या क्वालिटीचे असले तरी 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यावे, म्हणजे त्यामध्ये डस्ट असते ती निघून जाते. तर या ठिकाणी मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि मी गॅलरीमध्ये जी मोठी शेगडी आहे त्यावरती मी कुकर ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आता तांदूळ टाकून घेणार आहे. तोपर्यंत आपली दुसरी तयारी करून घेऊया, भाजीची तयारी. तर या ठिकाणी मी पत्तागोबी बारीक चिरून घेतलेला आहे. आता हा आपण स्वच्छ धुवून घेऊया. तर एकीकडे मी पत्तागोबी धुवून घेतलेला आहे आणि एकीकडे कढई गरम करायला लावलेली आहे. तर कढई गरम होते तोपर्यंत मी जे यासाठी लागणारे हिरव्या मिरच्या ते आहे ते निवडून घेते. हिरव्या मिरच्या छान देठं काढून घेतलेले आहे, धुवून घेतलेले आहे आणि हिरव्या मिरच्या आणि लसूण, भरपूर लसूण घालायचा म्हणजे गोबी खूप चवदार बनते. तर या ठिकाणी मी लसूण आणि मिरच्या याचं वाटण करून घेणार आहे. जास्तही बारीक करायचं नाही, आबडधोबड करायचं म्हणजे भाजी छान लागते. एकदम सिंपल भाजी आहे पण खूप चवदार, खूप स्वादिष्ट बनते. आता याची मी डायरेक्ट रेसिपी दाखवते तुम्हाला. कढई ठेवून तेल गरम झालेलं आहे, चांगलं कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये जिरा मोहरी टाकून घ्यायचं आहे. जिरा मोहरी छान तडतडलं की यामध्ये हिंग टाकायचं आहे. हिंगामुळे काय होतं की आपली गोबी खूप टेस्टी लागते. आणि जे आपण लसूण आणि हिरव्या मिरचीचं वाटण केलेलं होतं ते टाकून घेऊया. छान अशी खमंग फोडणी करून घ्यायची आहे आपल्याला. आता यामध्ये मी लसूण आणि मिरचीचं वाटण टाकून घेतलेलं आहे, बघू शकता. तोपर्यंत आपलं दुसरीकडं डाळीचं कुकर होत आहे आणि तिसऱ्या शेगडीवरती आपलं भाताचं कुकर होत आहे. साधारण 30 ते 40 मिनटामध्ये मी 30 ते 35 लोकांचा स्वयंपाक सहज बनवते. तर या ठिकाणी बघू शकता किती छान मस्त खमंग फोडणी आपली होत आहे. आता यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि कोथिंबीर टाकल्याच्या नंतर पण छान असं हलवून घ्यायचं आहे. एकदम सिंपल भाजी पण एकदम चवदार लागते. तुम्ही डब्यासाठी किंवा जे न खाणारे पण, जे कोणी न खाणारे असतील पत्तागोबी तेही खातील, एवढी छान सिंपल भाजी होते. आणि आपण पत्तागोबी जी आहे ती धुवून आणि निथळून घेतलेली आहे, म्हणजे त्यामध्ये बिलकुल पाणी ठेवलेले नाही. पाणी असलं तर काय होतं की खूप सारी म्हणजे पानचट लागते. गोबीमध्ये ऑलरेडी पाणी असतं, त्याच्यामुळं काय होतं की ती गोबी पानचट होण्याची शक्यता असते. त्यामुळे पाणी पूर्ण काढून टाकायचं आहे आपल्याला गोबीतलं आणि नंतर मग टाकून घ्यायचे आहे. तर मी 15 ते 20 मिनटं चाळणीमध्ये नितळायला ठेवलेली होती आणि आता आपण छान गोबीमध्ये पूर्ण जे मसाले किंवा जे मिश्रण टाकलेलं आहे, मीठ मिरची काय, तर ते चांगलं असं गोबीला परतून घेऊया छान असं. साधारण 20 ते 22 लोकांसाठी हा स्वयंपाक बनवत आहे. आपल्या मेसमध्ये साधारण 50 मुलं आहेत, पण आता 12वीची एक्झाम चालू झालेली आहे, त्यामुळे बरेचसे मुलं घरी गेलेले आहेत 12वीचे बोर्डचे पेपरसाठी. आता आपण जी बाकीची गोबी होती तीही टाकून थोडी मी 2 ते 3 बॅचमध्ये थोडी टाकून घेतलेली आहे. एकदम जर गोबी टाकली तुम्ही तर ती कढईच्या बाहेर सांडू शकते. त्याच्यामुळं थोडी टाकून आणि नंतर त्यामध्ये सगळे मसाले एकत्र करायचे आहे. म्हणजे काय होतं की गोबी जसजशी थोडीशी वाफळली की खाली बसते. त्याच्यामुळं थोडं करून गोबी टाकायची आहे, म्हणजे आपली
गोबी खाली सांडत नाही. आता यामध्ये मी मीठ टाकून घेणार आहे. मिठाने पण काय होतं की भाजीला पाणी सुटते आणि भाजी खाली बसते आणि मग आपल्या कढईमध्ये सर्व भाजी बसून जाईल. तर बघू शकता या ठिकाणी पूर्णपणे मी गोबी छान अशी हलवून घेतलेली आहे. आता जी बाकीची जी उरलेली गोबी आहे ती आपण यामध्ये टाकून घेऊया. तोपर्यंत आपली डाळही होत आहे आणि आपला भातही होत आहे. एकाच वेळेस 3 कामं चालतात. त्यामुळे आपण जर साधारण 45 मिनटं जरी आपण स्वयंपाकाला दिले तर तेवढ्या वेळेमध्ये खूप छान असं आपलं डाळ भात आणि भाजी होऊन जातात. माझी पोळ्यावाली आहे ती 6:30 वाजता येऊन जाते आणि प्रत्येक मुलाला अशी आम्ही तव्यावरची पोळी देतो. त्यामुळे मुलंही खूप खुश असतात आमच्या जेवणावरती आणि जे काही बनवते ते आम्ही मनापासून बनवतो. तर त्याच्यामुळे आमच्या मेसला चांगला रिस्पॉन्स आहे. त्याच्यामुळे काय होतं की आपल्या मनालाही कुठेतरी समाधान लागून जातं की आपण एक चांगलं काम करतो आहे. तर असं आपलं उद्देश आहे. तर एकीकडे मी आता गोबीला चांगलं असं परतून आणि झाकण ठेवलेलं आहे की जेणेकरून ती 15 ते 20 मिनिटामध्ये छान होईल. तोपर्यंत आपण वरणाला फोडणी देऊन घेणार आहे. तर वरणासाठी मी पातेलं ठेवलेलं आहे. पातेलं गरम झालं की त्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि जिरे मोहरी आपण टाकून तडतडून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर मग जिरे मोहरी छान असे तडतडले की त्यामध्ये मी अद्रक लसूण आणि खोबरं हे 3 एकत्र करून त्याचं वाटण करून ठेवलेलं असतं. ते मी काळ्या भाजीलाही वापरते आणि वरणालाही तेच वापरते. खूप चवदार असं वरण होतं त्याने आणि त्यामध्ये थोडंसं हिंग टाकलेलं आहे, कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता ही फोडणी जी आहे ती आपण छान अशी परतून घेणार आहोत. साधारण असं गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला ही फोडणी परतून घ्यायची आहे. म्हणजे जोपर्यंत आपल्या वरणाच्या फोडणीला गोल्डन कलर येत नाही तोपर्यंत वरण टेस्टी बनत नाही. जर आज फोडणी दिलं तर त्या वरणाला पानसटपणा येऊन जातो. तर वरणाला फोडणी खमंग द्यावी म्हणजे वरण छान चवदार बनतं. तुम्ही माझ्या मेसमधल्या कुठल्याही मुलाला विचारू शकता की आपल्या भाज्या वरण कसं असतं. काही मुलं तर वरण छान झालं म्हणजे इतके कमेंट्स करतात की काकू तुमचं वरण किती छान असतं, काकू तुमचा भात किती छान असतो, तुम्ही बनवलेल्या भाज्या किती छान असत्या. पण सर्वच क्वालिटी चांगली देतो. तर बघू शकता या ठिकाणी फोडणी मी तुम्हाला जवळून दाखवते की कशा प्रकारे आपण फोडणी तर या ठिकाणी मी वरणामध्ये एकदम कमी हळद टाकलेली आहे. जास्त हळद टाकून वरण उग्गीर करायचं नाही आपल्याला. खूप असं म्हणजे मीडियम हळद टाकायची, जास्त कमी नाही आणि जास्तही नाही. तर या ठिकाणी फोडणी बघू शकता तुम्ही होत आहे. अजून आपण थोडीशी याला गोल्डन कलरवरती येऊ देऊया म्हणजे छान असं खमंग वास आणि खमंग टेस्ट लागते आपल्या वरणाची. तर बघू शकता तुम्ही 2 ते 3 मिनिटं छान अशी मस्त अशी गोल्डन कलर झालेला आहे. छान असा गोल्डन कलर झालेला आहे आपल्या फोडणीचा आणि यामध्ये आता आपण जी शिजवलेली डाळ आहे ती घालून घेतलेली आहे. तर बघू शकता मस्त असं वरण लगे बघता टाकटाक्षणी कसं फुलून वरती फोडणी आलेली आहे आणि खूप छान असं वरण आपण केलेलं आहे. आपल्या जेवणाची क्वालिटी खूप छान आहे. त्यामुळे सर्वच कोणाचं तरी उदर भरलं म्हणजे आपल्यालाही चांगले आशीर्वाद मिळतात. त्याच्यामुळे आपण चांगलं काम करतो आहे. तर माझा हा व्यवसाय सुरू करून साधारण 2 वर्ष झालेले आहे. पण मी याचे डिटेल्स व्हिडिओ आजपर्यंत यूट्यूबवरती शेअर नाही केलेलं आहे. माझं किचनचं चॅनल आहे, रेसिपीचं चॅनल आहे, पण मी असे व्हिडिओ आजपर्यंत शेअर केलेले नाही. पण म्हटलं चला आता आपण आपल्याकडे एवढं मोठं कंटेंट आहे पण आपण व्हिडिओ शूट करत नाही. याची खूप मोठी खंत लागून जाते कधी. त्याच्यामुळे नव्याने सुरुवात करणार आहे. तर बघू शकता एकीकडे वरणाला फोडणी दिलेली आहे, एकीकडे आपला भातही शिजलेला आहे आणि एकीकडे आपली भाजीही झालेली आहे. तर साधारण 30 ते 35 जास्तीत जास्त 40 ते 45 मिनिटामध्ये मी 50 मुलांचा स्वयंपाक सहज बनवते. तर अशा प्रकारे कोणाकोणाला मला तर कमी लोकांचा स्वयंपाक जमत असते. जास्तीत जास्त लोकांचा स्वयंपाक करायला जास्त आवडतो आहे. तर बघू शकता या ठिकाणी आता आपली डाळही झाली, भातही झाला, भाजीही झाली आणि मस्त छान वरणाला फोडणी आलेली आहे आणि भाजी झालेली आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला? एक नवीन प्रयत्न आहे कंटेंट दाखवण्याचा. तर तुम्ही बिझनेसही घरी न बसता घरातूनच आपण काहीतरी करू शकतो सर्व वेळेला. तर काय की बोलूया आपण. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. नवीन असेल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.